गिरीश बापट यांचं आज निधन झालेलं आहे आणि त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आता शरद पवार हेही पोहोचलेले आहेत। वयाच्या 72व्या वर्षी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। अजातशत्रू हरपला असंच यामुळे आता म्हणावं लागणार आहे। आज सायंकाळी 7 वाजता गिरीश बापट यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातले खासदार गिरीश बापट हे होते आणि आता आज त्यांचं निधन झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास आज घेतला। आजारपणासोबत चालू असलेली त्यांची झुंज ही अपयशी ठरलेली आहे आणि अखेर 72व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय। आज सायंकाळी 6 वाजता गिरीश बापट यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्याआधी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वतः